जेव्हा काम अंतिम टप्प्यात येऊ लागले आणि ते विभागीय क्रीडा संकुल साकारतंय, आता अनेक त्याच्यामध्ये नेते आपल्या स्थानिक आमदारासहित तिथं खोडा घालण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून ह्या बैठकीचं महत्व आहे की आता ते काहीतरी करू पाहतायत म्हणून ते क्रीडा संकुलाचं काम थांबणार आहे असं नाहीये, परंतु ते काय करू पाहतायत, ते कशा पद्धतीनं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ते मी उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणच्या आमदारांचा पालकमंत्री असतानाचा डाव जर यशस्वी झाला असता तर मला वाटत नाही त्या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुलाला काहीतरी गती मिळाली असती. आणि म्हणून स्थानिक आमदाराला पोटामध्ये कुठंतरी दुखतंय की काय असा प्रश्न पडतोय. कशासाठी संभ्रम निर्माण करायचा त्यांची जी काही इच्छा आहे की तो होऊ नये, म्हणजे झालेलं तर होऊ द्यायचं नाही, स्वतःही करायचं नाही, ही जी काही त्यांचं राजकारण आहे त्याला कुठंतरी हाणून पाडण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. जनतेसमोर उजागर झालं पाहिजे, जनतेसमोर आलं पाहिजे, हे राजकारण समोर आलं पाहिजे आणि जनता सुद्धा जागृत झाली पाहिजे. या अनुषंगानं ही बैठक महत्वाची आहे असं मला वाटतं. आणि लातूरच्या क्रीडाप्रेमींना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी. कवासहित परिसरातील सर्व गावांना त्या ठिकाणी काया पलट करण्यामध्ये मदत करावी अशी इच्छा या ठिकाणी सर्वांना व्यक्त करतो.